आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार काजोल यांच्यावर आरोप आहे की या खूप आळशी आहे. आता काजोल, तुम्ही 25 वर्षांपासून लोकांच्या हृदयावरती राज्य केलं. लोकांनी तुम्हाला एवढं पसंत केलं, प्रेम दिलं, अवॉर्ड्स मिळाले, कौतुकं झाली, पण कामं कमी करता तुम्ही. काम कमी करते मी आणि तुमचा जो हा आरोप आहे, आय हॅव टू से की मी आहे आळशी तर खूप. आहातच. मी खरंच आळशी. पण पण मी सांगू इच्छिते की इट इज ओन्ली इन रिलेशन टू माय वर्क. मला वाटतं की आय आय डोंट थिंक पण की मी फॅमिलीमध्ये आजपर्यंत सगळे सांगत असतात. तुमचा नवरा सांगत असतो, आई सांगत असते की काम कर. मुलं पण सांगायला लागली आहेत की आता तरी जाऊन हो. काम कर. हो, ते सुद्धा मला म्हणतात काम कर म्हणून. पण मी मला वाटतं की जर मला काम करायचं असेल, तर चांगलं काम करायचंय. नाहीतर अजिबात नाही करायचं. यू नो आणि फॉर्च्युनेटली देवाने मला फायनान्शियली एबिलिटी दिली आहे की मला आय डोंट हॅव टू वर्क. मला काम करायचं नाहीये, गरज नाहीये मला कामाची. तर आय थिंक मला जर काम करायचं असेल, तर आय वॉन्ट टू डू फिल्म्स दॅट आर दॅट आय वॉन्ट टू बी देअर बघा, मी 100%. तुम्हाला नावं सांगू शकतो. गदर चांगली फिल्म होती. खूप सुपरहिट झाली. तुम्हाला रोल ऑफर झाला होता, तुम्ही नाही म्हणालात. मला वाटलं नाही की हा माझ्या टाइपचा सिनेमा आहे. दिल से, डेट्स मॅच झाल्या नाहीत. मोहब्बते. मोहब्बती ऑफर झाली नव्हती मला. ऑफर झाली होती? ते मला आठवत नाहीये. दिल तो पागल है ऑफर झालेली दिल तो होती. पागल है. हो, बरोबर. त्यावेळी दिल तो पागल है जेव्हा ऑफर झाली होती, तर मला असं वाटलं होतं की माझा रोल इतका मोठा नाहीये, मग मी नाही म्हटलं. आणि 3 इडियट्स, करीना कपूरचा रोल तुम्हाला झाला होता मी ऑफर. ॲक्चुअली त्यांना तेव्हा म्हटलं होतं, जेव्हा मला स्क्रिप्ट ऐकवायला आले होते, तर तेव्हा म्हटलं होतं की मला माधवनचा रोल द्या म्हणून. मी तो चांगला करेन. तर त्यांनी सांगितलं, "नाही, तुम्हाला तोच रोल करायचा आहे, हिरोईनचा रोल." तर मी म्हटलं, "मला सांगितलं की मला माधवनचा रोल करायचा आहे." पण मी त्यांना बोलले की 3 इडियट्सपैकी एक मुलगी असूच शकते ना. इट्स ओके. ते म्हणाले, "नाही." तुम्ही त्यांची पूर्ण स्टोरी चेंज करत हो, होतात. बरोबर. पण तुम्हाला असं वाटत नाही का की जर तुम्ही फिल्म्स केल्या असत्या, तर कदाचित जनतेचं अजून प्रेम मिळालं असतं? मी कधीच कोणत्या पिक्चरला आपलंसं केलेलं नाहीये. जोपर्यंत मी त्यात काम नाही करत, ती फिल्म माझी फिल्म होऊ शकत नाही. ती करीनाचीच फिल्म आहे, ती आणि अमिषाचीच पिक्चर आहे आणि ते सगळे बाकी लोकांच्या फिल्म्स आहेत. हो, मी नाही म्हटलं असेल फिल्म्ससाठी, पण ती माझी होत नाही त्यामुळे. कोणती अशी फिल्म, असा रोल जो तुम्हाला वाटतो की हा मला करायला पाहिजे होता? आयुष्यात अशी संधी मिळाली तर? अं, एकतर मला असं वाटतं, की आत्ताचा जो काळ आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये इट इज फॅब्युलस टाईम. खूपच चांगला काळ चाललाय फिल्म इंडस्ट्रीमध्ये ॲक्टर्ससाठी. कारण वेगवेगळ्या प्रकारच्या स्क्रिप्ट्स लिहिल्या जात आहेत, फंड केले जात आहेत. तुमच्यासारखे लोक वेगवेगळ्या प्रकारचे फिल्म्स बघतायत. सो थँक यू तुम्हाला सुद्धा, की तुम्ही लोकांनी खरंच थँक यू, की तुम्ही हे पॉसिबल केलंत आमच्या लोकांसाठी, की आम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या फिल्म्स बनवू शकतो. कारण की जर तुम्ही बघितलंत तर आय डोंट थिंक तुम्हारी सुल्लू 8 वर्षांपूर्वी किंवा 10 वर्षांपूर्वी पण बनली असती. कोणी विचार जरी केला असता ना, तर त्याच्यावर पैसे लावले नसते. कारण विचार करतात, की इफ इट इज नॉट गोइंग टू वर्क आउट, शेवटी आम्ही लोकं एका बिझनेसमध्ये आहोत. तर इट हॅज टू बी फायनान्शियली व्हायबल अल्सो फॉर द प्रोड्युसर टू मेक द फिल्म. सो थँक यू ऑल ऑफ यू. थँक यू. हे पण खरं आहे का की पहिल्या काळामध्ये काम करणं थोडं कठीण होतं, इतक्या सुविधा नव्हत्या जेवढ्या आज मिळत आहेत? काम करणं कठीण नक्कीच होतं, पण जास्त काम करणं सोपं होतं. जर आम्ही 4 पिक्चर करत होतो, तर आम्ही प्रमोशन करत नव्हतो. त्याचे 50 दिवस वाचत होते आणि आम्ही पिक्चर सुद्धा करत होतो, तेव्हा सुविधा एवढ्या नव्हत्या. व्हॅनिटी व्हॅन्स नव्हत्या त्यावेळेला. कूलर्स सुद्धा नव्हते त्यावेळी. फक्त एक पंखा असायचा. कुठे ना कुठेतरी जर समजा कोणाकडे जर न्यूजपेपर असेल, तर न्यूजपेपर. बट आय थिंक मजा यायची त्याच्यामध्ये सुद्धा. वेगवेगळ्या प्रकारची मजा असायची आणि आता मी एक जेव्हा तुम्हाला सुविधा तुमचा नव्हती तेव्हा एक्सपिरियन्स ऐकत सुद्धा होतो. एकदा एसी बस मिळाली होती, ज्याच्यामध्ये लू होतं, टॉयलेट होतं. तर त्याला घेऊन सगळेजण एक्सायटेड झाले होते त्या काळामध्ये. स्वित्झर्लंडमध्ये जेव्हा आम्ही सगळे DDLJ शूट करायला गेलो होतो. हो, खरं आहे. आम्हाला एक बस मिळाली होती, त्यात बाथरूम होतं आणि आम्ही इतके एक्सायटेड होतो. प्रत्येक जण आम्ही बाथरूम उघडायचो आणि म्हणायचो, की हे किती मस्त आहे ना, बघा, बघा. हे आपल्या बरोबरच येणार आहे. आम्ही जिथे जायचो तो आमच्या सोबत येणार आहे. सो हो, आम्ही खूप एक्सायटेड होतो त्या बसच्या बाबतीत. आणि आधीच्या काळात पण जेव्हा शूटिंग होत असायची आउटडोअरला,
चेंज करण्यासाठी जागा मिळत नसायची, स्टुडिओच्या आतमध्ये इतकी सुविधा नसायची. काय फरक पडलाय आता? ते सुद्धा एक वेगळं वी हॅव टू बी क्रिएटिव्ह, की जर कोणतीही जागा नाहीये चेंज करण्यासाठी, तर 4 शॉल पकडा, उभे राहा, एका कोपऱ्यात लांब जंगलामध्ये जायचं. मग जुन्या पिक्चरमध्ये जसं दाखवायचं ना, लांब जंगलात गेले, ते लांब जंगलात जाऊन डोंगराळ भागात मागच्या बाजूला एक मोठं असं आम्ही करायचो. हो, खऱ्या आयुष्यात पण करायचो. तर यासाठीच तर तुम्ही जास्त आळशी नाही झालात. आता एवढी सगळी मेहनत कोण करत बसणार? पण त्याच्यानंतर व्हॅनिटी व्हॅन्स पण आल्या होत्या, तरी सुद्धा मी काम करणं सुरू केलं नव्हतं जास्त. आणि मला वाटत नाही की मला वाटतं की मी आता 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. मला 35 फिल्म्सच केल्यात फक्त मी, किंवा 36 फिल्म्स, समथिंग लाइक दॅट. बट आय थिंक मी एवढे कमी सिनेमे केलेत. आय थिंक याचं कारण एक उत्साह पण असतो माझ्यामध्ये पिक्चर करण्याचा, अँड टू वर्क, आय थिंक. पिक्चर करायच्या व्यतिरिक्त पण फोटो सेशन जर करायचं असेल, तर तुम्ही म्हणता, हे परमेश्वर, आता हे करावं लागेल. खूप पेनफुल आहे, खूपच पेनफुल आहे. मी बघितलंय, मला पिक्चर फोटो सेशन्स आवडत नाहीत. तर मी एक उत्तर शोधून काढलं त्याचं, की आय वॉज मेड फॉर अ मूव्ही कॅमेरा, नॉट अ स्टिल कॅमेरा. आय वॉज मेड फॉर अ मूव्हिंग कॅमेरा, जिथे तुम्ही माझे एक्सप्रेशन्स रेकॉर्ड करू शकता, जिथे माझे हात मी हलवते जेव्हा मी कोणावर बोलते. इट्स डिफिकल्ट टू पोज फॉर अ स्टिल कॅमेरा, आय फील. तर कोणतं काम करायला सोपं वाटतं? काय करण्यामध्ये सोपं वाटतंय? आय थिंक स्टँडिंग अँड ॲक्टिंग करण्यामध्ये सगळ्यात जास्त सोपं आहे. पण हो, त्यासाठी मेकअप, केस करावे लागतात चांगले, विचित्र टाईट फिटेड कपडे घालावे लागतात. तर ती थोडीशी कटकट असते. पण आय थिंक सगळ्यात सोपी गोष्ट असेल तर ती कॅमेऱ्यासमोर उभं राहून ॲक्टिंग करण्यातच. काजोल, खूप नॅचरल ॲक्टर आहात तुम्ही आणि नेहमीच तुमच्या अंदाजामध्ये काम केलेलं आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये. तरी पण जनतेच्या मनामध्ये काही गोष्टींना घेऊन भरपूर प्रश्न हो आहेत. का? इतके सारे अवॉर्ड शोज होत असतात. अजय सर आणि तुम्ही कधीच जात नाही तिथे कोणत्याच मी शो जाते साठी. अवॉर्ड शोसाठी विशेषतः actually. अजय सरांना तरी मी बघितलं नाहीये कोणत्याच अवॉर्ड शो अजय मध्ये. सर नाही जात अवॉर्ड शो साठी. मी आहे ना, बेटर थँक्यू मॅम. पाठवतात मला ते. हो, बोला. तुम्ही स्वतः खूप रोल केलेत, पण तुम्हाला स्वतःला असा कोणता रोल आवडलाय तुमचा? हा खरंच खूप कठीण प्रश्न विचारलाय. कारण मला वाटतं की एक ॲक्टर किंवा तुम्हाला हसवू शकतो स्क्रीनवरती, तर मला वाटतं की ते सगळ्यात जास्त कठीण काम असतं ॲक्टरसाठी. आणि रडवणं खूप सोपं आहे लोकांना. आय थिंक हसवणं खूप कठीण असतं. पण मला सगळ्यात जास्त वाटतं, आय थिंक सगळ्यात जास्त काम मी तेव्हाच केलं. सगळ्यात जास्त काम आय थिंक मी एका पिक्चरमध्ये केलं होतं, उधार की जिंदगी नावाचा. मी फक्त 18-19 वर्षांची होते आणि मी ती फिल्म केली होती. आणि इट वॉज अ व्हेरी हेवी फिल्म, खूप हेवी फिल्म होती ती. आणि त्यात खूप रडणं होतं, भरपूर मोठे मोठे डायलॉग्स वाचायचे असायचे आणि खूप इमोशनल सीन्स करायचे होते. पण आता सुद्धा मी जेव्हा ती फिल्म बघते, तर मला वाटतं की मला त्यातलं काम दिसून येतं, जे त्याचं वजन आहे. हो, तिथून मला सगळ्यात जास्त काम केल्यासारखं वाटलं. हो, थँक्यू तिकडे मॅम. द्या जरा. आता तुमची जी मैत्री आहे कशी आहे करण जोहर कोणाबरोबर? सोबत? करण जोहर करण बरोबर जोहर का? सोबत. एव्हरीथिंग इज ॲब्सोल्युटली फाईन. सगळं व्यवस्थित आहे. या सोशल मीडियावरती अशी भरपूर चर्चा चालू असते की करण जोहर बरोबर भांडण झालं आहे, 25 हो, वर्षांची मैत्री हो. संपलेली आहे, एकमेकांचा गळा कापण्यापर्यंत गोष्ट पोहोचली आहे. तुम्ही अगदी अदालतमध्ये असल्यासारखंच बोलताय हं. गळा कापण्यापर्यंत प्रकरण गेलंय. नाही, असं काही झालेलं नाहीये. आय थिंक मैत्रीमध्ये भांडणं होतातच. आणि तेच खरे मित्र असतात जे भांडणं करून सुद्धा नातं टिकवतात आणि टिकवून ठेवण्यात विश्वास ठेवतात. तर आम्ही एकदम व्यवस्थित आहोत. थँक्यू. एक करण अर्जुन मध्ये तुमचा डायलॉग आहे. मला वाटलं करण जोहरवरून आणखी एक प्रश्न विचारताय तुम्ही. करण अर्जुन मध्ये बोलतात, हं. जिंदगी में होता है वो सोचा नहीं होता. हं. लक्षात आहे तुम्हाला डायलॉग? जिंदगी में जो होता है वो सोचा नहीं होता है, और जो सोचा चाहता है वो कभी नहीं होता, और जो कभी नहीं होता वो कभी कभी हो जाता है. अगदीच. आय टोटली अग्री विथ यू. ही माझ्या आयुष्याची गोष्ट आहे, ज्याचा मी कधीच विचार केला नव्हता की मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये येईन. ते माझ्याबरोबर झालं. मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आले. जो मी विचार केला होता माझ्या आयुष्याबद्दल की मी काय करेन किंवा काय नाही करणार, ते मी केलं नाही. आणि जो विचार मी केला होता तेच झालं माझ्याबरोबर. मी कधीच विचार केला नव्हता की मी ॲक्टर सोबत लग्न करेन, तेही झालं आता. तर हा जो डायलॉग आहे ते तुमच्या आयुष्याचा सार आहे. अगदीच, अगदीच. आय थिंक पूर्ण प्रकारे प्रत्येक ठिकाणावरून, प्रत्येक निर्णयावरून असंच आहे.